नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजडम आयएस मध्ये तुमचं स्वागत आहे। मिशन यशोदा 2024 या बॅच अंतर्गत आपण सायन्सचा विषय कंप्लीट करत आहोत। याच्यामध्ये आजचा आपला विषय असणार आहे ऑस्मोरेग्युलेशन आणि किडनी फंक्शन किंवा नेफ्रॉनचं फंक्शन जे आहे। तर ऑस्मोरेग्युलेशन म्हणजे बॉडीचं जे सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन आणि वॉटर कॉन्सन्ट्रेशन असतं, तर याचा जो बॅलन्स मेंटेन केला जातो तो किडनी थ्रू केला जातो। ठीक आहे, तर तो आपण आज किडनीचं फंक्शन बघणार आहोत। आयोगाचा आवडीचा टॉपिक आहे, याच्यावर आयोगाने बऱ्याचदा प्रश्न विचारलेले आहेत, तर आपण हा क्वेश्चन आजचा टॉपिक सुरू करूयात। हा मोस्टली खूप मोठा आणि कन्सेप्च्युअल पार्ट असणार जास्त असणार आहे, त्याच्यामुळे हा जो टॉपिक आहे आपण याला दोन पार्ट्समध्ये डिवाइड करणार आहे, पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये डिवाइड करणार आहे। आज आपण याचा पार्ट 2 बघूया, ज्याच्यामध्ये सगळ्या कन्सेप्च्युअल बाबी असणार आहेत की किडनीचं स्ट्रक्चर कसं असतं, फंक्शन कसं असतं, त्याचं बेसिक युनिट काय आहे, या सगळ्या गोष्टी आपण आज बघणार आहोत। ठीक आहे, त्याच्यानंतर बेसिक एक एक्सक्रिशनरी फंक्शन हे सगळ्या बाकीच्या ऑर्गॅनिझम्समध्ये कसं होतं आणि ह्यूमन्समध्ये कसं होतं। ठीक आहे, या बाबी आपण इथे बघणार आहोत। तर सुरू करूया आजचं लेक्चर। ठीक आहे, सो पहिलं थोडी माहिती बघूया, इंट्रोडक्टरी पार्ट काय आहे। पिगमेंट्स फॉर्म ड्यू टू ब्रेकडाउन ऑफ हिमोग्लोबिन आर कॉल्ड बिलिरुबिन। एक मिनिट, मला पेन सिलेक्ट करू दे। सो पहिला पार्ट काय आहे, हिमोग्लोबिनचं ब्रेकडाउन केल्यानंतर कोणता पार्ट बनतो, बिलिरुबिन आणि बिलिरुबिन आपण बघितलं होतं हे, जर तुम्हाला आठवत असेल तर हा पार्ट आपण बघितलेला होता मागच्या वेळेस। ठीक आहे, बायोमॉलिक्युल्स मध्ये। सो बॉडी ऑफ एन ऑर्गॅनिझम कॅन स्टोर एक्सेस कार्बोहायड्रेट अँड fats but is unable to store excess amino acids. Hence excess amino acids are essentially broken down by a process called deamination. In this process amino group is separated from amino acid and ammonia is formed. Toxic ammonia is either excreted as it is or further converted to less toxic forms like urea and uric acid. So basically हे urination किंवा excretion व्हायची गरज का पडते बॉडीला, तर बॉडीमध्ये जे फॅटी ऍसिड्स आहेत किंवा बॉडीमध्ये जे कार्बोहायड्रेट आपण खातो, कार्बोहायड्रेट, ग्लुकोज, पॉलिसॅकराइड्स जे आहे त्याच्यापासून बनणारे पदार्थ। ठीक आहे, तर हे बॉडीमध्ये स्टोर होतात। ग्लुकोज जसे की ब्लडमध्ये ग्लुकोज असतं, सेल्समध्ये ग्लुकोज असतं, त्यानंतर तुमच्या फॅट सेल्समध्ये ॲडिपोज टिश्यूमध्ये ग्लुकॅगॉन असतं, जे की काय आहे, हे आहे फॅट आहे। ठीक आहे, सो फॅट स्ट्रक्चर ते स्टोर होणार आहे, पण अमिनो ऍसिड्स जे आहेत, अमिनो ऍसिड म्हणजे काय, प्रोटीनचं बेसिक स्ट्रक्चर। ठीक आहे, सो हे मात्र बॉडीमध्ये कुठेही स्टोअर करता येत नाही, तर त्याच्यामुळे ते काय करायला लागतं, ब्रेकडाऊन करून एक्सक्रीट करायला लागतं बाहेर शरीराच्या। कारण की एकदा त्याचं ब्रेकडाऊन केलं की त्याच्यानंतर जो तयार होणारा एक्सक्रीटरी प्रोडक्ट असतो ना, तो असतो अमोनिया, आणि अमोनिया काय असतो ना, टॉक्सिक असतो। आता टॉक्सिक का असतो, तर अमोनिया कोरोजिव्ह असतो। कोरोजिव्ह म्हणजे काय की झीज करून आणू शकतं ते कुठल्याही गोष्टीची। करोजन जे लोखंडावरती गंजणं होतं ना, तर ते करोजन होतं ना, ते रस तयार होते, गंजून जातं ते। तर तसं करोजिव्ह आहे अमोनिया, त्याच्यामुळे बॉडीचे सेल्स जे आहेत ना ते डेड होऊ शकतात, तर ते टॉक्सिक आहे, हायली टॉक्सिक आहे। म्हणून अमोनिया हा एकतर डायरेक्टली अमोनिया फॉर्म मध्ये बाहेर टाकला जाऊ शकतो किंवा युरिया फॉर्म मध्ये किंवा युरिक ऍसिड मध्ये, हे डिपेंड करतं। तर अमोनिया जेव्हा बाहेर टाकलं जातो तर त्याला डायल्यूट करून टाकावं लागतं, अदरवाईज तो काय खूप करोजिव्ह ऍसिड सारखा आहे, करोजिव्ह। ठीक आहे, तो खूप जास्त स्ट्रॉंग आहे मग आणि टॉक्सिक आहे, तर तो ज्या वेळेस बाहेर एक्सक्रीट करायचा आहे खूप जास्त प्रमाणात पाणी लागणार आहे। मग असे ॲनिमल्स जे ऑलरेडी पाण्यात राहतात, ज्यांना पाण्याची अवेलेबिलिटी खूप जास्त आहे, ते ज्यावेळी एक्सक्रीशन करतात ते अमोनिया फॉर्म मध्ये करणार। आणि जे ॲनिमल्स ज्यांच्याकडे पाण्याची अवेलेबिलिटी कमी आहे, असे जे ॲनिमल्स असणार आहेत ते काय करणार आहेत, एकतर युरिया किंवा युरिक ऍसिड, डिपेंड्स। जर युरिया मीडियम लेवल पाणी अवेलेबल आहे आणि अजिबातच पाणी अवेलेबल नाहीये शरीरामध्ये किंवा पाणी स्टोअर करू शकत नाही जास्त, जसं की बर्ड्स, मग बर्ड्स काय करणार आहेत, युरिक ऍसिड फॉर्म मध्ये एक्सक्रीशन करणार आहेत। का, कारण की पाणी अतिशय कमी आहे, एकतर ते पितात पण कमी, त्यांचं बॉडी वेट त्यांना हलकं ठेवावं लागतं कारण त्यांना फ्लाईट करायचं असतं, तर त्यामुळे युरिक ऍसिड फॉर्म मध्ये ते काय करणार आहेत, म्हणजे अजून जास्त कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म आहे तो। ठीक आहे, पुढे बघा, ॲनिमल्स कॅन बी ब्रॉडली क्लासिफाईड इंटू 3 टाइप बेस्ड ऑन नायट्रोजनस वेस्ट। आता ते ज्या प्रकारचा वेस्ट बाहेर टाकतात त्यानुसार त्यांचे 3 प्रकार पडतात। ठीक आहे, तर ह्याच्यातलं पहिलं काय, अमोनिया इज बेसिक प्रोडक्ट ऑफ डिएमिनेशन प्रोसेस बट इट इज हायली टॉक्सिक, हेन्स it is to be diluted immediately if there is no or limited access to water. Need for conversion of ammonia becomes necessary.
दस अवेलेबिलिटी ऑफ वॉटर प्लेस की रोल इन डिसाइडिंग द मोड ऑफ एक्सक्रिशन. तर हे प्रकार जे आहेत ना एक्सक्रिशनचे, मोड कोणत्या मोडमध्ये हे एक्सक्रिशन करतात ॲनिमल्स, हे डिसाईड कशावरती होतं तर अवेलेबिलिटी ऑफ वॉटर. जसं आत्ताच एक्सप्लेन केलं की पाण्याचं जेवढं त्यांना, पाणी जर खूप दुर्मिळ असेल मिळायला, त्यांना अवघड असेल, तर अशा केसमध्ये मग काय होणार आहे, युरिक ऍसिड फॉर्ममध्येच ते एक्सक्रीट करणार आणि त्याच्यानुसार त्यांचे वेगवेगळे प्रकार पडले. तर पहिला कुठला आहे, अमोनोटेलिझम. अमोनोटेलिझम मध्ये काय होतं, नायट्रोजनस वेस्ट म्हणून ते काय बाहेर टाकतात, अमोनिया. ठीक आहे, तर असे सगळे ॲनिमल्स जे अमोनिया या फॉर्म मध्ये एक्सक्रिशन करतायत त्याला काय म्हणतो आपण, अमोनोटेलिक ॲनिमल्स किंवा अमोनोटेलिझम म्हणता येईल त्या फेनॉमेनॉनला. ठीक आहे, तर हे बेसिकली हे जास्त प्रमाणात नेचरमध्ये सापडतं. ठीक आहे, कारण की ही पहिली स्टेप आहे. आणि अजून असं पण असतं की अमोनिया जो आहे ना तो पहिला ब्रेकडाऊनचा प्रोडक्ट आहे ना, तर त्याला एनर्जी कमी लागणार आहे. ब्रेकडाऊन करायला एनर्जी लागते, मॉलिक्युल्स ब्रेकडाऊन करायला, कॅटाबॉलिझम ची जी प्रोसेस आहे ती करायला एनर्जी लागते. सो अमोनोटेलिझम ज्या ॲनिमल्स मध्ये होतं ना त्यांना काही जास्त एनर्जीची गरज नाही, पण त्यांना पाण्याची गरज आहे. पण त्याच्याच पुढे पुढे जात राहील तसं काय होतं, युरिया जर एक्सक्रीट करायचं असेल तर अमोनियाला परत युरियामध्ये कन्वर्ट करायला लागतं आणि त्याच्यानंतर युरियाला परत युरिक ऍसिड मध्ये कन्वर्ट करायला लागतं. ठीक आहे, सो हे करण्यासाठी एनर्जी लागते. तर अमोनोटेलिझमला एनर्जी जास्त लागत नाही, त्याच्यामुळे ते काय ते जास्त प्रमाणात आहे आणि बेसिक स्टेप आहे. हेन्स इट वुड बी डिस्टर्ब. आणि हे अमोनिया हा बेसिक असतो नेचरमध्ये. ठीक आहे, म्हणजे ऍसिडिक नाहीये, इट्स अ बेसिक. सो ते काय होतं, बॉडीचा पीएच डिस्टर्ब होतो. त्यामुळे जर स्लाइटली इन्क्रीज इन पीएच वुड डिस्टर्ब ऑल द एन्झाइम कॅटालिटिक रिएक्शन्स इन बॉडी वुड ऑल्सो मेक अ प्लाझ्मा मेम्ब्रेन अनस्टेबल. ठीक आहे, सो हे काय होणार आहे की तो टॉक्सिक आहे, कोरोसिव्ह आहे, पण तो कसा आहे, फॉर्म त्याचा बेसिक आहे. ठीक आहे, बेस आहे तो. सो त्याच्यामुळे काय होऊ शकतं, पीएच जो आहे बॉडीचा तो वाढू शकतो. बेसिकचा आहे म्हणजे +7 पेक्षा जास्त होऊ शकतो. अशा केसमध्ये काही एन्झाइम जे आहेत ते कॅटाबॉलिक रिएक्शन्स करणं थांबवू शकतात आणि त्याच्यामुळे त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. ठीक आहे, पुढे बघूयात काय होतं. सच ॲनिमल्स आर कॉल्ड अमोनोटेलिक. जे नायट्रोजनस वेस्ट हे अमोनियाच्या फॉर्ममध्ये बाहेर टाकतात त्यांना अमोनोटेलिक म्हणू शकतो. 1 ग्रॅम अमोनिया जो आहे तो बाहेर टाकण्यासाठी, एलिमिनेट करण्यासाठी 300 ते 500 ml वॉटर लागतं. साधारणपणे अर्धा लिटर पर्यंत पाणी 1 ग्रॅम अमोनियासाठी लागतं. अमोनोटेलिझम इज फाउंड इन ॲक्वॅटिक इन्व्हर्टिब्रेट्स, बोनी फिशेस अँड ॲक्वॅटिक लार्वल अँफिबियन्स. जे ॲक्वॅटिक आहेत त्यांच्यामध्ये तुम्हाला हे अमोनियाचं अमोनोटेलिझम दिसेल. अमोनिया फॉर्म मध्ये ते बाहेर टाकतात एक्सक्रिशन. ॲनिमल्स विदाउट एक्सक्रिटरी सिस्टीम आर ऑल्सो अमोनोटेलिक. तर ज्या ॲनिमल्स मध्ये एक्सक्रिटरी सिस्टीमच नाहीये, म्हणजे जसं की सिंगल सेल ॲनिमल असतील, अमिबा असेल, पॅरामेशियम असेल, तर ह्यांच्यामध्ये कसं असतं की त्यांचा पण फॉर्म कसा असणार आहे, त्यांच्याकडे तर एक्सक्रिटरी ऑर्गन्सच नाहीयेत ना, म्हणजे डायरेक्टली अमोनिया फॉर्म मध्येच टाकतात, म्हणून ते सुद्धा काय अमोनोटेलिकच आहेत. जसे की प्रोटोझोआ सगळे, अमिबा वगैरे सगळे त्याच्यामध्ये आले. अमोनोटेलिक एनिमल्स एक्सक्रीट अमोनिया थ्रू जनरल बॉडी सरफेस, स्किन, गिल्स अँड किडनीज. तर अमोनोटेलिक जे बाकीचे आहेत जसे की फिश असेल, इन्व्हर्टिब्रेट्स असतील, ते त्यांच्या बॉडी सरफेस म्हणजे स्किन मधनं पण टाकू शकतात बाहेर, गिल्स मधनं आणि किडनीज मधनं सुद्धा हे बाहेर अमोनिया एक्सक्रीट करू शकतात. नेक्स्ट बघूया. दुसरा आहे युरिओटेलिझम. ठीक आहे, याच्यामध्ये युरियाचं स्ट्रक्चर काय, युरियाचं स्ट्रक्चर काय असतं, COO NH2 NH2 ती युरियाचं स्ट्रक्चर असतं. ठीक आहे, याच्यावरती पण क्वेश्चन आला होता की युरियाचं स्ट्रक्चर काय खालील पैकी. तो युरिया जो आहे तर त्या फॉर्म मध्ये जर एक्सक्रीट करणारे ॲनिमल्स जे असतात त्यांना युरिओटेलिक म्हणतात. ठीक आहे, युरिया इज लेस टॉक्सिक अँड लेस वॉटर सोल्युबल दॅन अमोनिया, हेन्स इट कॅन बी कॉन्सन्ट्रेटेड टू सम एक्सटेंट इन बॉडी. ड्यू टू दिस इट रिक्वायर्स लेस वॉटर फॉर एलिमिनेशन कम्पेअर्ड टू अमोनिया. अबाउट 100 टाइम्स पाणी कमी लागतंय अमोनियापेक्षा. ठीक आहे, ठीक आहे. As it is less toxic and less water soluble, hence ureotelism is suitable for animals those need conservation of water for some extent. Hence it is common in terrestrial animals as they have to conserve H2O. याला युरियाला बाहेर टाकण्यासाठी जवळपास 50 ते 50 ml पर्यंत पाणी लागते. ठीक आहे, तिकडे किती लागत होतं, साधारण अर्धा लिटर. इथे अगदी त्याच्या म्हणजे 100 टाइम्स कमी आहे ते. ठीक आहे,
मॅमल्स, कार्टिलेजिनस फिशेस अँड मेनी ॲक्वेटिक रेप्टाइल्स. ॲक्वेटिक रेप्टाइल्स मध्ये पण आहे, असं नाही की सगळेच ॲक्वेटिक ॲनिमल्स हे अमोनिया एक्सक्रीट करणार आहेत. काही जे आहेत ते युरिया पण एक्सक्रीट करतात. आणि कार्टिलेजिनस फिशेस म्हणजे मोठ्या फिशेस जे आहेत, शार्क असेल किंवा रेज असतील, ते सुद्धा काय करतात, युरियोटेलिकच आहेत. ठीक आहे. दे कन्वर्ट अमोनिया टू युरिया इन लिव्हर बाय ऑपरेटिंग ऑर्निथिन किंवा युरिया सायकल. आणि ही शोधून कुणी काढली होती, क्रेब्स अँड हॅन्सलेट. ह्याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे. ऑर्निथिन सायकल असा पण क्वेश्चन येऊ शकतो. तर ऑर्निथिन सायकल म्हणजे काय, ज्याच्यामध्ये अमोनियाला युरियामध्ये कन्वर्ट केलं जातं. कुठे, लिव्हरमध्ये. ठीक आहे. असा पण क्वेश्चन येऊ शकतो की अमोनियाला युरियामध्ये कन्वर्ट कुठल्या ऑर्गनमध्ये केलं जातं, तर ते कुठे होतंय, लिव्हरमध्ये. ठीक आहे. याच्यासाठी काय लागतं, 3 ATP मॉलिक्युल्स आर यूज टू प्रोड्यूस 1 मॉलिक्युल ऑफ युरिया. एक मॉलिक्युल बनवायला काय लागणार आहे, 3 ATP मॉलिक्युल्स लागतात. शार्क रिटेन मोर युरिया इन देअर बॉडी फ्लुइड्स टू मेक देअर ब्लड आयसोटोनिक to surrounding marine water. This helps them to prevent possible loss of water by exosmosis. So exosmosis काय असतं, सपोज हा एक शार्क आहे, याच्या बॉडीमध्ये त्यांनी युरिया सगळ्याच्या सगळ्या जर एक्सक्रीट केला तर त्याच्या बॉडीमध्ये कुठल्याही प्रकारचा सॉल्ट आता सध्या नाहीये. ठीक आहे. एक्सक्रीट करून टाकलं त्याने युरिया फॉर्म मध्ये. आता काय होणार आहे, बाहेर मात्र काय, मरीन वॉटर मध्ये काय, याच्यामध्ये सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, इथे काय आहे, सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन कमी आहे. म्हणजे इथलं सोल्यूट जे आहे ते काय होणार, बाहेर येणार एक्झॉस्मोसिस मध्ये. सोल्यूट म्हणजे त्याच्या बॉडी वॉटर जे आहे ना ते बाहेर येणार. ते शार्कच्या पेशींमधलं पाणी जे आहे ते बाहेर येणार. बेसिकली तेच होतं, जेव्हा आपण पाण्यात जास्त वेळ हात टाकतो त्यावेळेस काय होतं, पाण्याला जसे हाताला जसे आपल्या सॉल्ट वॉटर मध्ये किंवा काय म्हणता येईल त्याला, हे होऊन जातात ना, आकसतात सेल्स सगळ्या. ठीक आहे. तर तसं होऊ शकतं याचं. आणि सेल्स जे आहेत ना ते श्रिंक होऊ शकतात. तर तसं होऊ नये, एक्झॉस्मोसिस होऊ नये म्हणून हे शार्कच्या मध्ये बॉडी मेकॅनिझम काय असतं, ते काही प्रमाणात युरिया काय करणार आहे, स्वतःमध्ये रिटेन करणार आहे. काय करायला, मेंटेन करायला. बाहेरच्या प्रमाणात जेवढं सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन आहे तेवढंच इथे पण युरिया असेल, तर मग ते एक्झॉस्मोसिस होणार नाही, प्रिव्हेंट करेल. आणि त्याच्यासाठी ते काय करतं, युरिया थोडासा त्याच्या बॉडीमध्ये रिटेन करतो. हे आपण पण करतो, आपल्या किडनी फंक्शन मध्ये पण होतं, ते दाखवते मी पुढे कसं होतं. आता नेक्स्ट प्रकार कुठला आहे, अमोनियोटेलिझम झाला आपला, त्यानंतर युरियोटेलिझम झाला, आता आहे युरिकोटेलिझम. ठीक आहे. आता ह्याचा फॉर्म्युला वाट करून ठेवायचा, C5H4O3N4 काही येऊ शकतो, युरिक ऍसिडचा फॉर्म्युला काय म्हणून. ठीक आहे. पाठ करून ठेवायचं. एलिमिनेशन ऑफ द नायट्रोजनस वेस्ट इन द फॉर्म ऑफ युरिक ऍसिड इज ऑल्सो कॉल्ड युरिकोटेलिझम. युरिक ऍसिड हा सगळ्यात कमी टॉक्सिक आहे, लिस्ट टॉक्सिक. सो टॉक्सिसिटीवरनं पण ते लावायला येऊ शकतो, ते मॅक्सिमम टॉक्सिक कुठलं. सो असा क्वेश्चन येऊ शकतो, खालीलपैकी टॉक्सिक जास्त कुठलं किंवा बरोबर कुठलं आहे. अमोनिया जास्त टॉक्सिक आहे, त्यानंतर युरिया आहे, आणि त्याच्यापेक्षा पण लिस्ट टॉक्सिक कुठला आहे, युरिक ऍसिड. सो अशा फॉर्म मध्ये पण येऊ शकतो क्वेश्चन. ठीक आहे. पुढे, हेन्स इट कॅन बी रिटेन इन द बॉडी फॉर सम टाइम इन कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म. इट इज लिस्ट सोल्युबल इन वॉटर. आता सोल्युबिलिटी वरती पण येऊ शकतं. लिस्ट सोल्युबल, हायली सोल्युबल कुठला आहे, अमोनिया. युरिया मीडियम सोल्युबल, युरिक ऍसिड लिस्ट सोल्युबल आहे. ठीक आहे. हेन्स मिनिमम अबाउट 5 to 10 ml ऑफ, म्हणजे 1 ग्रॅम बाहेर एक्सक्रीट करण्यासाठी किती लागतं, इथे 5 ते 10 ml लागतं, इथे 50 ml लागत होतं. आणि अमोनियाला किती लागत होतं, 500 ml पर्यंत लागत होतं. ठीक आहे. हेन्स एनिमल दोज नीड टू कंझर्व मोर वॉटर फॉलो युरिकोटेलिझम. अमोनिया इज कन्वर्टेड इनटू युरिक ऍसिड बाय आयोनोसिनिक ऍसिड पाथवे इन द लिव्हर ऑफ बर्ड्स. हे महत्वाचं वाक्य हे येऊ शकतं की अमोनियाला युरिक ऍसिड मध्ये कन्वर्ट करणारा पाथवे कोणता आहे. अमोनियाला युरियामध्ये कन्वर्ट कुठला होत होता, ऑर्निथिन किंवा युरिया सायकल. तसा इथे कुठला आहे, युरिक ऍसिडला कन्वर्ट करणारा आयोनोसोनिक ऍसिड पाथवे. आणि हा कुठे असतो, बर्ड्सच्या लिव्हरमध्ये. कारण बर्ड्स काय एक्सक्रीट करतात, युरिक ऍसिडच्या फॉर्म मध्ये ते एक्सक्रिशन करतात. बर्ड्स, some insects, many reptiles, land snails are uricotelic because they need to conserve the water. However, they have to spend more energy. ज्याला कन्झर्वेशन जास्त करायचंय पाण्याचं, त्याला एनर्जी पण काय करायला लागणार आहे, जास्त टाकावी लागणार आहे. कशासाठी, कन्व्हर्जन्ससाठी. अमोनियाचं कशात, युरिक ऍसिड मध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी जास्त एनर्जी टाकायला लागणार त्यांना. ठीक आहे. आता इथे बघा, इथे आणखीन एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिलेली आहे स्टेट बोर्डच्या पुस्तकात, तर याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. एनिमल्स लाईक spider, scorpion and penguins excrete guanine. This mode of excretion is called guanotelism.
तर आता अमोनोटेलिझम, युरिओटेलिझम आणि युरिकोटेलिझम हे तर जनरल आहेतच, पण काही एक्सेप्शनली जे आहेत जे दिलेले तिथे स्पायडर, स्कॉर्पियन आणि पेंग्विन हे काय फॉलो करतात, गॉनोटेलिझम, ज्याच्यामध्ये ग्वानिन याला एक्सक्रिटरी फॉर्मॅटमध्ये टाकलं जातं, ठीक आहे, किंवा एक्सक्रिटरी वेस्ट प्रोडक्ट कुठलं आहे त्यांचं ग्वानिन आहे, तर त्याच्यावरती पण क्वेश्चन येऊ शकतो. नेक्स्ट बघा काय, प्लाझ्मा क्रिएटिनिन इज प्रोड्यूस्ड फ्रॉम कॅटाबॉलिझम ऑफ क्रिएटिनिन फॉस्फेट ड्युरिंग स्केलेटल मसल कॉन्ट्रॅक्शन. सो क्रिएटिनिन जे आहे ना त्याच्यापासून क्रिएटिनिन फॉस्फेट हे बनलं जातं, ठीक आहे. इट प्रोव्हाइड्स रेडी सोर्स ऑफ हाय एनर्जी फॉस्फेट. Normally blood creatinine level remains steady because the rate of production matches excretion in urine. Hence level above normal is an indication of poor renal function. जर ब्लड मध्ये जास्त क्रिएटिनिन असेल तर त्याचा अर्थ असतो की तुमचं रिनल फंक्शन व्यवस्थित होत नाहीये, कारण की ते क्रिएटिनिनचंच ब्रेकडाऊन होऊन ते युरिया फॉर्म मध्ये एक्सक्रिशन होणार आहे आणि क्रिएटिनिन प्रोड्यूस होतच राहतं कुठे, स्केलेटल मसल मध्ये. जशी मूवमेंट होईल तसं तसं काय तयार होत राहतं, क्रिएटिनिन तयार होत राहतं आणि त्यामुळे जर तेवढ्या प्रमाणात युरिया फॉर्म मध्ये ते एक्सक्रीट झालं नाही तर ते जास्त प्रमाणात ब्लड मध्ये दिसणार आहे आणि मग काय होतंय त्याच्यावरनं कळणार की फंक्शन किडनीचं काही व्यवस्थित होत नाहीये, ठीक आहे. एक्सक्रिटरी ऑर्गन्स प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन मेंटेनन्स ऑफ कॉन्स्टंट इंटरनल एन्व्हायरमेंट ऑफ बॉडी कॉल्ड हिमोस्टॅसिस. तर बॉडीमध्ये जे इंटरनल एन्व्हायरमेंट आहे तर ते मेंटेन करणं जे आहे ना तर ते काम किडनीचं फंक्शन आहे. पहिली गोष्ट की जे इंटरनल एन्व्हायरमेंट, कॉन्स्टंट इंटरनल एन्व्हायरमेंट म्हणजे काय, जसं की पीएच असेल, ब्लड प्रेशर असेल किंवा वॉटर लेवल असेल, ठीक आहे, हे सगळ्या ज्या गोष्टी इंटरनल एन्व्हायरमेंट आहे बॉडीचं हे मेंटेन करण्याचं काम जे कुठलं आहे ते सगळ्या एक्सक्रिटरी ऑर्गन्सचं काम आहे, ठीक आहे. मग त्याच्यामध्ये स्किन पण आलं, स्किन मधून एक्सक्रिशन मध्ये स्वेट निघतंय तर ते काय करतंय की एक्सेस वॉटर असेल तर ते बाहेर टाकते, बरोबर. सो एक्सक्रिटरी ऑर्गन्सचं काम असते की जे काही कॉन्स्टंट इंटरनल एन्व्हायरमेंट आहे ते स्टेबल करणं किंवा मेंटेन करणं. इट रिक्वायर्स ऑस्मोरेग्युलेशन, द प्रोसेस ऑफ कंट्रोलिंग सॉलिड कॉन्सन्ट्रेशन्स अँड वॉटर बॅलन्स. इट कॅन बी राईटली सेड दॅट कंपोजिशन ऑफ ब्लड is determined not by what mouth ingest but by what excretory organs retain, ठीक आहे. इट्स काही त्याच्यात एवढं हे नाही. ऑस्मोरेग्युलेशन म्हणजे काय की जे सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन आहे ना बॉडीमध्ये ते त्याच्याबद्दल बोलतात की सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन आणि वॉटर बॅलन्स मेंटेन करण्याचं काम पण कशाचं आहे, किडनीज किंवा एक्सक्रिटरी ऑर्गन्सचं आहे. आणि त्याच्यावरच आपण काय खातो त्याच्यापेक्षा एक्सक्रिटरी ऑर्गन्सनी काय रिटेन केलं त्याच्यावरती ब्लडचा कंटेंट जो आहे तो कंपोजिशन जे आहे ते ठरतं. Marine birds like albatross spend their life on the sea. That means water they drink it's salty. How do they manage osmoregulation then? Okay. So काही जे birds असतात ना तर ते सी वॉटर तिथेच राहतात तर ते सी वॉटर कन्झ्युम करतात. मग त्यांच्या बॉडीमध्ये तर सतत सॉल्ट जात राहणार. मग पुढे मग ते कसं करतात मेंटेन त्या गोष्टीला. आपण सॉल्टी पाणी सी वॉटर आपण पिऊ शकत नाही. ऑर्गॅनिझम्स कॅन ड्रिंक सी वॉटर. तर त्याला एकतर जे मरीन ॲनिमल्स असतात त्यांच्याकडे फीचर असतं की ते सॉल्ट न घेता ते पाणी सॉल्ट एक्सक्रीट करून डायरेक्टली पाणी इंटेक करतील, ठीक आहे. पण जे बर्ड्स आहेत त्यांच्यामध्ये ते फीचर नसणार आहे ना, मग तरी पण ते कसं काही राहू शकतात किंवा ते कसं काही त्यांचं जमतं. तर त्यांच्या बॉडीमध्ये ना स्पेशल ग्लँड्स असतात, त्या ग्लँड्सला नॉस्ट्रिल्सच्या जवळ असतात, ठीक आहे. त्या ग्लँड्समुळे काय होतं ना सॉल्टचं ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट होतं आणि तिथे ऑस्मोटिक बॅलन्स मॅनेज होतो, म्हणजे एक्सेस सॉल्ट जमत नाही. मेनी मरीन ऑर्गॅनिझम्स लाईक सी टर्टल्स अँड मरीन इग्वानास ऑल्सो हॅव सच सॉल्ट एक्सक्रीटिंग ग्लँड्स. ॲनिमल्स कॅन आयदर बी आयसो ऑस्मोटिक और कंट्रोल इंटरनल एन्व्हायरमेंट डिपेंडंट ऑन एक्सटर्नल एन्व्हायरमेंट म्हणजे ऑस्मोरेग्युलेटर्स. एकतर ऑस्मो कन्फॉर्मर्स असतील किंवा ऑस्मोरेग्युलेटर्स असतील, म्हणजे बाहेरच्या सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन प्रमाणे त्यांच्या बॉडीचं सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन आपोआप चेंज झालं तर ऑस्मो कन्फॉर्मर्स. आणि बाहेरच्या एन्व्हायरमेंटशी ते इंडिपेंडेंटली राहतील, बाहेरच्या एन्व्हायरमेंटशी काही संबंध नाही त्याचा. आतमध्ये ते रेग्युलेशन कंटिन्युअस व्यवस्थित चालू असेल तर ते ऑस्मोरेग्युलेटर्स आहेत, ठीक आहे. मरीन ऑर्गॅनिझम्स मोस्टली आर ऑस्मो कन्फॉर्मर्स बिकॉज देअर बॉडी फ्लुइड्स अँड एक्सटर्नल एन्व्हायरमेंट आर आयसो ऑस्मोटिक इन नेचर. फ्रेश वॉटर फॉर्म्स अँड टेरेस्ट्रियल ऑर्गॅनिझम्स आर ऑस्मोरेग्युलेटर्स, ठीक आहे. याच्यावरती काही फ्रेम होईल क्वेश्चन. इथं कधी काही विचारलेलं नाही आयोगाने, कुठे विचारले ते पुढे बघूया.
Whether conformers or regulators, most organisms can tolerate only narrow range of salt concentration. Such organisms are called stenohaline organisms. हाँ, हे important आहे. Stenohaline. Steno म्हणजे काय? Steno म्हणजे नॅरो. ठीक आहे. स्टेनोग्राफर असतात ना, स्टेनोग्राफरची एक्झाम देत असाल तुम्ही, कुणी स्टेनोग्राफरच्या पोस्टसाठी अप्लाय केला असेल तर तिथे माहिती असेल तुम्हाला. स्टेनोग्राफर म्हणजे काय? शॉर्ट हँड म्हणतो ना आपण त्याला, जे खूप मोठ्या मोठ्या गोष्टी एकदम शॉर्ट मध्ये लिहितात. सो जे स्टेनो हलाईन आहेत ना, हलाईन म्हणजे सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन. सो स्टेनो म्हणजे काय? शॉर्ट रेंज मध्ये त्यांचं सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन ते टॉलरेट करू शकतात, म्हणून स्टेनो हलाईन. ठीक आहे. दोज हु आर केपेबल ऑफ हँडलिंग वाईड चेंजेस इन सॅलिनिटी आर कॉल्ड युरी हलाईन. याच्यावर प्रश्न आलेले आहेत की स्टेलो हलाईन काय आहे, युरी हलाईन काय आहे, याच्यावर क्वेश्चन आलेले आहेत. हे नीट करून ठेवायचं. युरी हलाईन म्हणजे काय? जे जास्त प्रमाणात सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन जरी खूप वाईड रेंज मध्ये चेंज होत असलं तरी ते काय टॉलरेट करू शकतात, आणि जे स्टेनोहलाईन आहेत ते तेवढं टॉलरेट नाही करू शकत. थोडं पण सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन चेंज झालं की स्टेनोहलाईन ऑर्गॅनिझम्स जे आहेत त्यांचं सगळं जे आहे बॅलन्स तो ढासळतो. ठीक आहे. पुढे युनिसेल्युलर फॉर्म्स हॅव कॉन्ट्रॅक्टाइल व्हॅक्युल्स विच कलेक्ट अँड डिस्चार्ज वेस्ट प्रोडक्ट आउटसाइड द सेल. ठीक आहे. कॉन्ट्रॅक्टाइल व्हॅक्युल्स असतात त्याच्यामध्ये युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मध्ये, आणि त्या कॉन्ट्रॅक्टाइल व्हॅक्युल्स मधनं वेस्ट प्रोडक्ट बाहेर टाकलं जातं. आपण बघितलेलंच आहे व्हॅक्युल्स सेल ऑर्गॅनिज मध्ये काय करतं, व्हॅक्युल एकतर फूड स्टोरेज करतं आणि एक्सक्रिशन दोन्हीचं काम करतं. एक्सक्रिशन इन स्पॉन्जेस टेक्स प्लेस बाय डिफ्युजन ऑफ वेस्ट मटेरियल इन वॉटर विच इज डिस्चार्ज टू ऑस्क्युलम. हे आपण कधी बघणार आहे, हे आपण बघूयात ज्यावेळेस आपण ॲनिमल किंगडमचा चॅप्टर करणार आहे ना, त्या दिवशी आपण हे बघूयात ऑस्क्युलम काय असतं. पुढे ट्रू ऑर्गन्स ऑफ एक्सक्रिशन आर फाउंड इन दोज ॲनिमल्स दॅट शो बायलॅटरल सिमेट्री. ठीक आहे. ज्या प्राण्यांमध्ये बायलॅटरल सिमेट्री दिसते ना, बायलॅटरल सिमेट्री म्हणजे काय की एक पॅरलल लाईन ओढल्यानंतर जर दोन समान भाग होत असेल तर ते बायलॅटरल सिमेट्री आहे. ठीक आहे. मग त्या बायलॅटरल सिमेट्री असणारे जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यामध्ये ट्रू एक्सक्रिटरी ऑर्गन्स तयार झालेले आहेत. ठीक आहे. मोस्ट कॉमन टाइप इज सिंपल और ब्रांचिंग ट्यूब दॅट ओपन्स एक्सटिरियर थ्रू पोर्स कॉल्ड नेफ्रिडोपोर्स. आता दोन प्रकारचे नेफ्रिडिया काय, नेफ्रिडिया हे एक्सक्रिटरी ऑर्गन्स आहेत. याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे आधी की नेफ्रिडिया काय आहे, किंवा कॉक्रोचमध्ये कोणते एक्सक्रिटरी ऑर्गन असतं, तर ते असतात नेफ्रिडिया. तर त्याचे दोन मेजर टाइप्स आहेत. कोणते? एक म्हणजे प्रोटोनेफ्रिडिया. दीज आर नेटवर्क्स ऑफ डेड एंड ट्यूब्युल्स कॉल्ड फ्लेम सेल्स. दीज आर फाउंड मोस्टली इन एनिमल्स दॅट लॅक ट्रू बॉडी कॅव्हिटी. एक्झाम्पल प्लॅटिहेल्मिंथिस. प्रोटोनेफ्रिडिया आर ऑल्सो फाउंड इन रोटिफेर्स, सम ॲनिलिड्स अँड अँफिऑक्सेस. हे फक्त माहिती पाहिजे की प्रोटोनेफ्रिडिया कशामध्ये सापडतं, येऊ शकतं. रोटिफेर्स, ॲनिलिड्स आणि अँफिऑक्सेस या ऑर्गॅनिझम्स मध्ये हे सापडतं. तर हे कसं असतं प्रोटोनेफ्रिडिया, तर एक अशा चपट्या सेल्स असतात. ठीक आहे. नुसत्या अशा डेड एंड असतो सेल्सचा. दीज आर नेटवर्क ऑफ डेड एंड ट्यूब्स, म्हणजे असे स्ट्रक्चर असणार आहे ते. ठीक आहे. डेड एंड ट्यूब्स आहेत त्याला काही इथे पुढे कुठे कनेक्शन होत नाही त्याचं. ठीक आहे. पुढे मेटानेफ्रिडिया. दीज आर अनब्रांच्ड कॉइल ट्यूब्स दॅट कनेक्ट टू बॉडी कॅव्हिटी थ्रू फनेल लाईक स्ट्रक्चर कॉल्ड नेफ्रोस्टोम. बॉडी फ्लुइड एंटर द नेफ्रिडियम थ्रू नेफ्रोस्टोम अँड गेट डिस्चार्ज टू नेफ्रोस्टोम. एक्झाम्पल अर्थवॉर्म. अर्थवॉर्म मध्ये काय, मेटानेफ्रिडिया. ठीक आहे. सी असं स्ट्रक्चर असतं. पुढे इन मोस्ट ऑफ द इन्सेक्ट एक्सक्रिशन टेक्स प्लेस बाय सेट ऑफ ब्लाइंड एंडेड ट्यूब्युल्स कॉल्ड माल्फिजियन ट्यूब्युल्स. क्रुस्टेशियन्स हॅव ग्रीन ग्लँड्स अँड एक्सक्रिटरी ऑर्गन. क्रुस्टेशियन्स मध्ये काय, ग्रीन ग्लँड्स नावाचे एक्सक्रिटरी ऑर्गन आहेत. त्याच्यानंतर इन्सेक्ट्स मध्ये काय आहे, माल्फिजियन ट्यूब्युल नावाचे एक्सक्रिटरी ऑर्गन्स आहेत. तो हे जोड्या लावामध्ये येऊ शकतो की कशामध्ये काय आहे. ठीक आहे. पुढे मेंबर्स ऑफ फायलम. इकॅनोडर्मॅटा डू नॉट हॅव एनी स्पेशलाइज्ड एक्सक्रिटरी ऑर्गन. हे खूप इम्पॉर्टंट आहे. मग इकॅनोडर्मॅटामध्ये काही एक्सक्रिटरी ऑर्गन्सच नाही आहेत. वेस्ट मटेरियल डायरेक्टली डिफ्यूज इन टू वॉटर और आर एक्सक्रिटेड टू द ट्यूब फिट. ठीक आहे. मॅमेलियन किडनीज आर अ कलेक्शन ऑफ फंक्शनल युनिट कॉल्ड नेफ्रॉन्स विच आर वेल डिझाईन टू एक्स्ट्रॅक्ट मेटाबॉलिक वेस्ट. तर मॅमेलियन किडनी जे आहेत, मॅमेलियन म्हणजे मॅमल ग्रुप जो आहे किंवा क्लास जो आहे, हे कशामध्ये व्हर्टिब्रेट फायलम मध्ये येणार आहे. सॉरी, फायलम कॉर्डेटामध्ये सब फायलम जो व्हर्टिब्रेट आहे त्याच्यामध्ये मॅमल्सचा क्लास येतो. तर त्या मॅमल्स मध्ये जितके पण ॲनिमल्स आहेत तर त्यांच्यामध्ये काय येणार आहे, एक फंक्शनल युनिट असणार आहे किडनीचं, त्याचं नाव आहे नेफ्रॉन्स. फंक्शनल युनिट म्हणजे काय, किडनीमध्ये बेसिक जो युनिट आहे, जसं की
प्रोटीनचा बेसिक युनिट आपण अॅमिनो ऍसिड बघितलं होतं. अॅमिनो ऍसिड एकत्र येऊन प्रोटीन स्ट्रक्चर बनलं होतं. तसं किडनीमध्ये काय होतंय, हे सगळे नेफ्रॉन्स एकत्र येऊन किडनी तयार होते. तर असे किती असतात, जवळपास 1 मिलियनच्या आसपास असतात. ठीक आहे. या माल्फिजियन ट्युब्युल्स आहेत, इन्सेक्ट मध्ये असतात. हे गट आहे, इथून फूड आत येतंय. हे स्टमक आहे, त्याच्यानंतर हा गट आहे आणि इथे आहेत ना हे असे ट्यूब्स बाहेर येतात. याला माल्फिजियन ट्युब्युल्स म्हणतात. ठीक आहे. हे कॉकरोच मध्ये पण सेम असतात, माल्फिजियन ट्युब्युल्स असतात. मग इन्सेक्टच आहेत ना, सगळे जे इन्सेक्ट आहेत त्यांच्यामध्ये काय असतं, माल्फिजियन ट्युब्युल. आणि ह्याच्यावर क्वेश्चन आलेला होता आधी, माल्फिजियन ट्युब्युल काय आहे, तर ते एक्सक्रिटरी ऑर्गन आहे. ठीक आहे. आता हे ह्युमन किडनीज आहेत. ह्युमन किडनीमध्ये राईट किडनीज थोडी लेफ्ट किडनीपेक्षा खाली आहे लोकेटेड. ठीक आहे. आणि याच्यामध्ये ठीक आहे, आपण ते डिसीजमध्ये बघूया. फ्लोटिंग किडनी नावाचा पण एक प्रॉब्लेम असतो, डिसऑर्डर असतो. त्याच्यामध्ये काय होतं, की किडनी जी असते ना ही इथून लूज होते. ठीक आहे. म्हणजे इथं जी अशी व्यवस्थित इथे अटॅच्ड आहे ना, तिथून ती काय म्हणतात डिटॅच होते आणि ती फ्लोट होते. मग खालून वरती उठताना ती पुन्हा इतक्या खालीपर्यंत जाते इथे अशी, परत वरती येते अशी, ती फ्लोट होत राहते एवढ्या पोर्शनमध्ये. आणि त्याच्यामुळे मग वॉमिटिंग होऊ शकतं किंवा चक्कर येणं अशा गोष्टी होऊ शकतात, किंवा काही वेळेस सिम्पटमलेस पण असू शकतं. तर मॅच्युरेशन काय बघा, मॅच्युरेशन ॲव्हरेज कॅपॅसिटी ऑफ युरिनरी ब्लॅडर इज 700 ml. ह्याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो, युरिनरी ब्लॅडरची ॲव्हरेज कॅपॅसिटी किती आहे. When urinary bladder is almost half filled, stretch receptors in the urinary bladder transmit impulses to spinal cord. This initiates conscious desire to expel urine. Micturition reflex center of the spinal cord transmit impulses to the wall of urinary bladder and internal urethral sphincter. Bladder muscle contract and muscles of the internal urethral sphincter relax. Then external sphincter receives impulses from the conscious center of brain and relaxes. This leads to expellation, elimination of urine from bladder. Actually micturition म्हणजे काय माहितीये का, जे युरिनेट करण्याची फिलिंग आहे ना, दॅट इज मिक्च्युरेशन. तर ते कसं होतं, युरिनेट करण्याची प्रोसेस कशी होते, तर हे जे ब्लॅडर असतं, युरिनरी ब्लॅडर असतं, याची किती कॅपॅसिटी आहे 700 ml. ठीक आहे. पण ते तेवढ्यात नाही, त्याच्या आधीच ते थोडंसं सिग्नल देतं ब्रेनला. समजा 500 ml च्या आसपास वगैरे जरी असलं युरिन त्याच्यामध्ये, तर ते सिग्नल देणार आहे. आणि त्या सिग्नल नंतर 2 ओपनिंग्स असतात. तर पहिल्यांदा काय होतं, हे जे आहे युरिनरी ब्लॅडर, तर ह्याचे मसल्स कॉन्ट्रॅक्ट होणार आहेत आणि इथं जो स्फिंक्टर असतो ओपनिंग, तर ते रिलॅक्स होणार आहे. आणि हे कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे आणि हे रिलॅक्स झाल्यामुळे काय होतं, युरिन पास होतं. ठीक आहे. बस एवढंच दिलं. तर मिक्च्युरेशन काय आहे असा क्वेश्चन येऊ शकतो आला तर, किंवा असा क्वेश्चन येऊ शकतो की युरिनरी ब्लॅडरची ॲव्हरेज कॅपॅसिटी किती असते युरिन स्टोअर करण्याची, तर ती 700 ml पर्यंत असते, 500 ते 700 ml. पण एक्झॅक्ट स्टेट बोर्डमध्ये 700 दिले ना, तर 700 mlच लक्षात ठेवायचं, कारण की ऑब्जेक्शन घ्यायची वेळ आली तर इथून ते ग्राह्य धरलं जातात ऑब्जेक्शन्स. आता किडनीचा ब्लड सप्लाय कसा असतो बघा. ही आहे किडनीचं ट्रान्सव्हर्स सेक्शन घेतलेलं आहे. याच्यामध्ये किडनी 2 भागामध्ये डिवाइड असते. एक म्हणजे हा रिनल कॉर्टेक्स असतो, आणि रिनल हा शब्द कुठे पण आला ना, तर इट्स ऑलवेज रिलेटेड टू किडनी. जसं की हिपॅटो कुठे पण आला तर ऑलवेज रिलेटेड टू लिव्हर, तसं, किंवा कार्डिओ कुठे पण आला तर ऑलवेज रिलेटेड टू हार्ट. जसं की आपण कार्डिओ एक्सरसाइज म्हणतो, तर ती हार्ट रेट ज्याच्यामध्ये जास्त होतो असे एक्सरसाइज आहेत, बरोबर. सो कार्डिओ जिथे पण आलं हार्ट, रिनल जिथे पण आलं इट्स ऑलवेज रिलेटेड टू किडनी. आता याच्यामध्ये 2 भाग असतात किडनीचे. एक असतो रिनल कॉर्टेक्स आणि एक असतो रिनल मेडुला. मेडुला म्हणजे हा मिड पोर्शन इथला, आणि हा रिनल कॉर्टेक्स म्हणजे हा बाहेरचा पोर्शन. ठीक आहे. आणि रिनल मेडुला जो आहे तो थोडासा डार्क असतो का, कारण की सगळ्या ज्या नेफ्रॉन स्ट्रक्चर आहे ना ते इथे असतं. आणि नेफ्रॉन्स ऍक्च्युली पार्शली लोकेटेड असतं. ते अर्ध रिनल कॉर्टेक्स मध्ये असतं, अर्ध रिनल मेडुला मध्ये असतं. ते कसं असतं ते दाखवतो मी. ह्याला ब्लड सप्लाय कसा होतो बघा. ब्लड सप्लाय टू किडनी, रिनल आर्टरी. रिनल आर्टरी कुठे, ही जी ब्ल्यू कलरची दिसते, ह्याच्यातून ऑक्सिजनेटेड ब्लड येते, प्लस ऑक्सिजनेटेड ब्लड आणि काय येत आहे, सगळ्या बॉडीमधून जे काही वेस्ट मटेरियल गोळा केले ते सगळं कशामध्ये असणार आहे, रिनल आर्टरीमध्ये. ठीक आहे. मग इथून ते काय होतंय, पसरत आहे सगळीकडे रिनल आर्टरी. त्याच्यानंतर रिनल आर्टिओरोल म्हणजे हे. ठीक आहे. जे इथून ब्रांचेस तयार झाले, दीज आर आर्टिओरोल्स. ॲफरंट आर्टेरिओल. ॲफरंट काय असतं,
जो इथे येतोय ना, दिस इज ॲफरंट. आणि ग्लोमेरुलर कॅपिलरी, इथे परत त्याचं ब्रेकडाऊन होतंय कॅपिलरीजमध्ये, आणखीन छोट्या होतात. आर्टरीज कॅपिलरीजमध्ये डिवाइड होणार आणि ते ग्लोमेरुलर नावाचं एक स्ट्रक्चर असतं किंवा ग्लोमेरुल्स. तर त्या ग्लोमेरुलसमध्ये अशा कॅपिलरीज असतात ना, त्या अशा बसलेल्या असतात. तर त्याला काय म्हणतो, ग्लोमेरुलर कॅपिलरी. ठीक आहे. इफरंट आर्टेरियोल, आता ज्या किडनीपासून बाहेर येतात त्या इफरंट आर्टरीज आहेत. ठीक आहे. तर याच्यावरती क्वेश्चन आला होता, ॲफरंट आर्टरी काय आणि इफरंट आर्टरी काय. इफरंट आर्टेरियोलमध्ये ते परत जाणार आहे, तयार होणार पेरिट्युब्युलर कॅपिलरी नेटवर्क, त्याच्यानंतर रिनल व्हेन्यूल आणि रिनल व्हेन. ठीक आहे. हे पाठ करून ठेवायचं. याच्यावरती कदाचित क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो, कारण हे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मध्ये दिलेलं आहे ना बॉक्सेसमध्ये. ठीक आहे. आता याच्यामध्ये, या डायग्राम मध्ये काय काय आहे बघा. एकतर म्हणजे रिनल पिरॅमिड. रिनल पिरॅमिड म्हणजे हा जो मेड्युलाचा स्ट्रक्चर असतो ना, रिनल मेडुला, त्याच्यामध्ये असे पिरॅमिड लाईक स्ट्रक्चर तयार होतं, त्याला रिनल पिरॅमिड म्हणायचं. रेनल मेडुला म्हणजे ह्या सगळाच पोर्शन एवढा इथपासून असा, दिस इज रेनल मेडुला. आणि त्याच्यातला हा एक आहे तो रिनल पिरॅमिड. ठीक आहे. त्याच्यानंतर रिनल कॉर्टेक्स म्हणजे हा जो बाहेरचा पूर्ण पोर्शन आहे, हा सगळा रिनल कॉर्टेक्स. रिनल कॉलम काय आहे, तर दोन रिनल पिरॅमिड्सच्या मध्ये जो कॉलम तयार होणार आहे, दिस इज रिनल कॉलम. ठीक आहे. आणि हाच रिनल मेडुलाचा हा जो पिरॅमिडचा भाग आहे, हा एक्सटेंड होऊन काय तयार होते, रेनल पेल्विस तयार होते. आणि इथे स्टार्टिंगला त्याला कॅलिक्स म्हणतात. ठीक आहे. मेजर कॅलिक्स, मायनर कॅलिक्स. आणि त्याच्यानंतर हाच एकत्र येऊन काय तयार होतं, युरेटर तयार होतं. युरेटर म्हणजे काय असतं, जे किडनीमधून युरिन कलेक्ट करून कुठे देणार आहे, युरिनरी ब्लॅडरमध्ये. सी, दिस इज युरेटर. हा युरेटर आहे इथे. हे काय करते, किडनीमधून युरिन कलेक्ट करून कुठे कलेक्ट करत राहतं. जशी जशी युरिन फॉर्म होईल तशी तशी ती युरिनरी ब्लॅडरमध्ये ते साठवत राहणार आहे. ठीक आहे. आणि आता जे आपण स्ट्रक्चर बघितलं ते एवढंच होतं. तर इथे जो पोर्शन आहे युरेटर आहे. ठीक आहे. युरेटरचं फंक्शन कळालं आय सपोज. आता एक नेफ्रॉन बघूया आपण, काय असतो नेफ्रॉन. हा एक नेफ्रॉन असतो. ठीक आहे. बेसिक युनिट ऑफ किडनी. ठीक आहे. बेसिक फंक्शनल युनिट ऑफ किडनी हे काम करतं ॲक्च्युली. जे काही युरिन प्रोडक्शनचं आहे काम, ते इथे होत आहे. ठीक आहे. आता हे कसं असतं, तर याचा एवढा पोर्शन जो आहे ना, याला ग्लोमेरुलस कॅप्सूल म्हणू शकतो आपण. त्याच्यानंतर हा PCT आहे, प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्युब्यूल. हा DCT आहे, डिस्टल कन्व्होल्युटेड ट्युब्यूल. आणि हा लूप ऑफ हेनले आहे. ठीक आहे. लूप ऑफ हेनले. आणि इथे एक कलेक्टिंग ट्युब्यूल पण असते. ठीक आहे. ती तर हे 3 भाग आहेत, हे कॉर्टेक्समध्ये आहेत. आणि हा जो भाग आहे लूप ऑफ हेनले, पाईप लाईक स्ट्रक्चर आणि कलेक्टिंग ट्युब्यूल, हे सगळं कशामध्ये आहे, रिनल मेडुलामध्ये आहे. ठीक आहे. येस. आता एक मिनिट, याच्यामध्ये ना नंतर बघू. याच्यामध्ये कसं असतं, ॲफरंट आर्टेरियोल आहे. मग अशी काय बघितलं आपण, ॲफरंट जो भाग आहे म्हणजे जो किडनीला किंवा ग्लोमेरुलसला काय देणार आहे, ब्लड सप्लाय देणार आहे. ठीक आहे. सो ॲफरंट आर्टेरियोल काय आहे, ज्याच्यामध्ये टॉक्सिक सबस्टन्सेस सगळ्या बॉडीमधनं कव्हर करून त्या आर्टेरियोलमधनं आले. तो ॲफरंट म्हणजे जे देणार आहे ब्लड. आणि एक इफरंट आहे जे किडनीच्या इथून बाहेर निघणार आहे. ठीक आहे. शुद्ध जे काही रक्त आहे, टॉक्सिक सबस्टन्स बाहेर निघून फिल्ट्रेटेड जे ब्लड असणार आहे ते इफरंट मधून बाहेर निघणार आहे. सो हे माहिती पाहिजे, ॲफरंट म्हणजे येत आहेत तिथे आणि इफरंट म्हणजे तिथून बाहेर जाणारे वेसल्स आहेत. ठीक आहे. आता ॲफरंट आर्टेरियोल आहे ना, ते थोडंसं त्याचा डायमीटर मोठा असतो आणि इफरंटचा डायमीटर लहान असतो. याच्यामध्ये लॉजिक काय आहे, जर इकडे लहान केलं तर इथे प्रेशर वाढणार ना. इथे जर आउटपुट लहान आहे तर इथून प्रेशर इथे जास्त क्रिएट होणार. आणि जास्त प्रेशर क्रिएट होणार तर काय होणार, याच्या कॅपिलरीज ज्या असतात त्या परमिएबल असतात ना. याच्या कॅपिलरीजच्या ह्या
वॉल्स ज्या असतात त्या परमिएबल असतात, याच्यातनंच ते सगळे सॉल्ट्स टॉक्सिन्स बाहेर येणार आहेत ना. फक्त याच्यातनं काय बाहेर येत नसतं, प्रोटीन बाहेर येत नसतं, त्यामुळे युरिनमध्ये प्रोटीन नाही सापडत. ठीक आहे. मग या होल्समधनं, या पोर्समधनं जे बाहेर येणार आहे त्याला काय म्हणतो आपण, ग्लोमेरुलस फिल्ट्रेट म्हणतो. ठीक आहे. तर या एवढ्या पोर्शनला, फक्त एवढ्या पोर्शनला काय म्हणायचं, ग्लोमेरुलस. याच्यावरती प्रश्न आलेला आहे आधी. ठीक आहे. ग्लोमेरुलस कुठे असतं कळालं. हे जे नेफ्रॉन्स आहेत त्या नेफ्रॉनमध्ये हा जो भाग आहे हा इथे दाखवलेला आहे तो म्हणजे ग्लोमेरुलस. ठीक आहे. ग्लोमेरुलस म्हणजे ॲफरंट आर्टेरिओल येते आणि ह्याला बोमेन्स कॅप्सूल म्हणतात. ठीक आहे. अशी एक ट्यूब लाईक असं ग्लास सारखं स्ट्रक्चर आहे किंवा असं असं व्हेसल म्हणता येईल तुम्हाला. ठीक आहे. बाउल सारखं, आणि त्याच्यामध्ये ती ॲफरंट आर्टरी आलेली, आर्टेरिओल आले, त्याच्यामध्ये तो सगळा असा काय म्हणता येईल असा कॅपिलरीजचा गुंत आहे इथे सगळा, आणि कॅपिलरीज इथे आहेत आणि त्याच्यातून मग ते इफरंट आर्टेरिओल बाहेर निघालेला आहे. ठीक आहे. सो ही आहे बोमन्स कॅप्सूल, ही आहे ग्लोमेरुलस, हे पूर्ण स्ट्रक्चर. ठीक आहे. आता याच्यामध्ये बोमेन्स कॅप्सूलच्या 2 वॉल असतात. एक असते आतली वॉल जी की विसरल वॉल असते. ठीक आहे. विसरल वॉल मध्ये ना हे छोटे 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 पोडोसेल्स पण असतात. म्हणजे काय की ज्याला असे स्ट्रक्चर आहेत, फिंगर लाईक प्रोजेक्शन्स आहेत. असं का आहे, कारण की हे काय करतंय, ॲब्सॉर्प्शनसाठी, सरफेस एरिया जास्त वाढतं ना ॲब्सॉर्प्शनसाठी. पुढे परायटल, आणि बाहेरची जी वॉल असते त्याला परायटल वॉल म्हणतात आणि जी आतमध्ये असते त्याला विसरल वॉल म्हणायचं. कशाची, बोमेन्स कॅप्सूलची. ठीक आहे. त्याच्यानंतर हे याला पोडोसाइट म्हणायचं. ठीक आहे. तो पोडोसाइट कुठे प्रेझेंट असतात आलं तर काय येणार, बोमेन्स कॅप्सूलच्या विसरल वॉल मध्ये ते प्रेझेंट आहेत. ओके. ठीक आहे. याच्यात काही नाही आता अजून. ठीक आहे. हे नंतर दाखवते मी, हे लागणार आहे परत पुढे बघूया. येस. सो हे नेफ्रॉनचं स्ट्रक्चर आहे, नेफ्रॉन अँड पेरिट्युब्युलर कॅपिलरीज. सो हे ग्लोमेरुलस आहे. ही सगळी जी आहे याला बोमेन्स कॅप्सूल म्हणतोय आपण. ठीक आहे. ग्लोमेरुलर कॅप्सूल किंवा बोमेन कॅप्सूल. इफरंट आर्टेरिओल आहे म्हणजे जी बाहेर चालली आहे, आणि ॲफरंट कुठे गेली, ॲफरंट आर्टेरिओल ही आतमध्ये आली. ठीक आहे. आता याच्यामध्ये हा बोमेन्स कॅप्सूलच्या इथून असा भाग आलेला आहे. तर हा काय आहे, प्रॉक्सिमल PCT म्हणजे प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल. प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल, प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड म्हणजे काय, अशी गुंडाळे गेलेली आहे जास्त. आणि प्रॉक्सिमल म्हणजे काय, जवळ आहे. कशाच्या जवळ, कशाच्या प्रॉक्सिमल, बोमेन्स कॅप्सूलच्या जवळ आहे. जास्त कन्व्होल्युटेड म्हणजे जास्त कॉइल्ड आहे. ठीक आहे. का तशी आहे ते पण सांगते. त्याच्यानंतर ही अशी खाली जाते त्यावेळेस याला काय म्हणतो आपण, लूप ऑफ हेनले. ठीक आहे. आणि इथून ती पुन्हा वरती जाते, त्याच्यानंतर पुन्हा कन्व्होल्युटेड होते ती, म्हणजे पुन्हा अशी ती गोल 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 स्ट्रक्चर होत आहे. ठीक आहे. याला काय म्हणतो आपण, डिस्टंट कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल. कन्व्होल्युटेड आहे ही पण, गुंडाळली गेलेली आहे थोडी, काय म्हणता येईल त्याला, एकमेकाभोवती स्वतःभोवती ती गुंडाळी गेलेली थोडीशी, तर त्याला कन्व्होल्युटेड म्हणतोय. आणि डिस्टंट का आहे, कारण ग्लोमेरुलसच्या ती बरीचशी लांब आहे म्हणून डिस्टंट कन्व्होल्युटेड. तर तुम्ही नोटीस केलं असेल तर प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल मध्ये जास्त कन्व्होल्युशन आहे, जास्त गुंडाळली गेलेली आहे डिस्टंट पेक्षा. ठीक आहे. पुढे आता याच्या भोवती हे सगळे आर्टरीज दिसत आहेत, हे दिसतंय का, याच्या भोवती आहे, याच्या भोवती परत आर्टरीजचं स्ट्रक्चर आहे. सी इथून काय झालेली आहे, ॲफरंट कुठे गेली, येस, ॲफरंट आर्टेरिओल इथून आली, याच्यानंतर इफरंट आर्टेरिओल इथून बाहेर आली, इथून बाहेर आल्यानंतर आहे ना, सॉरी इथून बाहेर आली इफरंट आर्टेरिओल, आणि इथे आल्यानंतर ती पुन्हा काय होतीये, इथे अशी पसरतीये सगळीकडे. ठीक आहे. अशी याच्या अराउंड एक नेटवर्क तयार होते, कशाच्या, लूप ऑफ हेनलेच्या अराउंड. तर हे का होतंय, त्याच्या मेजर रिझन हे असतं की इथून आहे ना, इथून एक्सक्रिशन आणि इथूनच सॉल्ट्स आणि इथून रिअब्सॉर्प्शन ऑफ वॉटर, हे सगळ्या गोष्टी होणार आहेत. मग ते सगळे रिअब्सॉर्ब केल्यानंतर ते जाणार कुठे, ते कुठेही नाही जाऊ शकते, ब्लड मध्येच परत जायला पाहिजे.
म्हणून इथे हे ब्लड सर्क्युलेशन किंवा इथे हे ना कॅपिलरीचं नेटवर्क तयार झालंय. ठीक आहे. आता ही आहे ना, हा एक नेफ्रॉन झाला. ठीक आहे. असा, आणि ही एक कलेक्टिंग ट्युब्यूल झाली. ही कलेक्टिंग ट्युब्यूल काय, डिस्टंट कन्व्होल्युटेड ट्युब्यूल इथे अटॅच आहे. तर इथे तुम्हाला दिसतंय का, इथे काय होणार, इथे अजून एक असंच ही बीसीटी आणि मग इथे पीसीटी, इथे एक अजून एक नेफ्रॉन स्ट्रक्चर असणार. इथे सुद्धा इथे एक सेम नेफ्रॉन स्ट्रक्चर असणार, इथे पण एक नेफ्रॉन असणार. सो इथून सगळीकडून काय होते, कलेक्शन ऑफ युरिन होते, आणि म्हणून ह्याला काय नाव आहे, कलेक्टिंग ट्युब्यूल. कलेक्टिंग ट्युब्यूल आहे. ठीक आहे. आणि याला कलेक्टिंग डक्ट म्हणतात. आता लूप ऑफ हेनलेचे ना दोन भाग आहेत. एक म्हणजे डिसेंडिंग आणि एक म्हणजे असेंडिंग. डिसेंडिंग म्हणजे उतरते खाली, असेंडिंग म्हणजे चढतं भाग आहे. तर याच्यामध्ये काय फरक असतो, तर डिसेंडिंग जे आहे ना, याची वॉल थोडीशी थिन असते आणि याच्यामधून ही परमिएबल टू वॉटर आहे, पाणी बाहेर जाऊ शकतं, आणि इनपरमिएबल टू सॉल्ट्स आहे. आणि हा जो असेंडिंग पार्ट आहे ना लूप ऑफ हेनलेचा, तो हा इनपरमिएबल टू H2O आहे आणि परमिएबल टू सॉल्ट्स आहे. ठीक आहे. त्यामुळे ज्यावेळेस इथून पास होत असतो ना ब्लड किंवा वॉटर किंवा युरिन, त्यावेळेस काय होतं, याच्यातून वॉटर बाहेर निघते आणि ते इथे ॲब्सॉर्ब होते. आता इथून येताना मग युरिन काय कॉन्सन्ट्रेटेड झाली, एकदम कॉन्सन्ट्रेटेड, आणि इथे आल्यानंतर काय होतंय, इथे आल्यानंतर पाणी जास्त रिटर्न झालं इथे, कारण की काय, आणि सॉल्ट काय, सॉल्ट बाहेर टाकता येते आणि वॉटर रिटर्न करतात. त्यामुळे इथे आल्यानंतर ती परत काय होते, डायल्यूट होते, आणि डायल्यूट झाल्यानंतर पुन्हा इथे आल्यानंतर काय होतंय, सेम इथे परत तिला कॉन्सन्ट्रेट केलं जातं. इथून परत काय काढलं जातं, पाण्याचं रिअब्सॉर्प्शन होतं इथून कलेक्टिंग ट्युब्यूल मधून. हे कसं होतं, इथे ना ADH नावाचा हॉर्मोन वर्क करतो. ठीक आहे. ॲड्रिनल डाययुरेटिक हॉर्मोन. हे असं स्ट्रक्चर आहे. हायड्रोस्टॅटिक प्रेशर ऑफ ग्लोमेरुलस, याच्यामध्ये काय असतं, EFP. ठीक आहे. हे किती आहे, तर हायड्रोलॅटिक प्रेशर असतं 55 mmHg. त्याच्यामध्ये ऑस्मोटिक प्रेशर ब्लडचं किती आहे 30, आणि फिल्ट्रेट हायड्रोलॅटिक प्रेशर, हायड्रोस्टॅटिक प्रेशर किती 15. तर हे टोटल ऍक्च्युली किती आहे, EFP 10 mmHg. ठीक आहे. याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो, तर हे पाठ करून ठेवायचं. आता युरिन फॉर्मेशनची प्रोसेस आहे ना, ती 3 टप्प्यांमध्ये होते. तर ते 3 टप्पे कोणते, तर सिक्वेन्स लावायला येऊ शकतो. सिक्वेन्स कुठला, तर सगळ्यात पहिले काय होतं, ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन, दुसरं काय होतं, ट्युब्युलर रिॲब्सॉर्प्शन, आणि तिसरं काय होतं, ट्युब्युलर सिक्रेशन. ठीक आहे. हे 3 भाग होतात. पहिले तर याच्यावर क्वेश्चन येऊन पण गेला, याच्या अगोदर परत येऊ शकतो. सो ग्लोमेरुलर स्टेप कुठले असतात, पहिले फिल्ट्रेशन होणार आहे, नंतर रिॲब्सॉर्प्शन होणार आहे, नंतर काय होणार आहे, सिक्रेशन होणार आहे. सो इथे काय होणार आहे, इथे फिल्ट्रेशन होणार आहे, ग्लोमेरुलचे इथे फिल्ट्रेशन होणार आहे. द मुवमेंट ऑफ सबस्टन्सेस फ्रॉम द बॉडी विदिन द ग्लोमेरुल इनटू अ कॅप्सुलर स्पेस. कॅप्सुलर स्पेस कुठे असते, इथे. ठीक आहे. या स्पेसमध्ये काय होतंय, ग्लोमेरुल फिल्ट्रेट करते सगळं जे काही प्लाझ्मा असणार आहे ब्लड मधला, आणि जे काही सॉल्ट्स असणार आहे, जो काही युरिया असणार आहे, एक्सेप्ट प्रोटीन्स जाऊ शकत नाहीत फक्त. तर असा पण क्वेश्चन येऊ शकतो की ग्लोमेरुलस फिल्ट्रेट मध्ये काही नसतं, तर प्रोटीन नसतात. ठीक आहे. बाकी सगळं असतं, युरिया, प्लाझ्मा, एव्हरीथिंग ऑफ ब्लड ते इथे येणार, कारण की ते काय परमिएबल आहे ना, सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन नाहीये कॅपिलरी, त्यामुळे काय होतं, सगळंच जातं, फक्त प्रोटीन नाही जाऊ शकत. बिकॉज प्रोटीन्सचं जे साईज असते ना, ती कॅपिलरीच्या पोर्सपेक्षा जास्त मोठी असते, त्यामुळे ते बाहेर नाही पडत. बाकी अदरवाईज सगळे जे प्रोटीन जे काही आहे ब्लडमध्ये, ते सगळं इथे फिल्ट्रेट होणार आहे, आणि तेच काम आहे रिॲब्सॉर्ब करायचं, कारण सगळं नाही ना टाकून द्यायचं, बाकी सगळं शरीराला लागणार आहे. बट म्हणजे इथे काय करू शकत नाही आपण, वी कॅन्ट हेल्प इट. इथे त्या प्रेशरमुळे सगळंच बाहेर पडणार आहे, आणि ते रिॲब्सॉर्ब करायला लागणार आहे. ठीक आहे. त्यामुळे रिॲब्सॉर्प्शन काय असणार आहे, 2 प्रकारे होतं ते, ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह दोन्ही पद्धतीने रिॲब्सॉर्ब करतात. आणि सिक्रेशन, मग पुन्हा रिॲब्सॉर्ब केल्यानंतर पण त्याच्यात अजून काही आलंय का खराब मटेरियल, तर ते पुन्हा सिक्रेट करून टाकून दिलं जातं. ठीक आहे. अशा पद्धतीने ते चाललेलं असतं. आता पुढे बघूया. याच्यामध्ये पीसीटी आहे, प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्युब्यूल. इथून ते फिल्ट्रेट असं जाणार आहे
ठीक आहे. इथे जाताना या भागामध्ये इथून बाहेर काय पडतंय, H2O. ठीक आहे. आणि काय नाही पडत आहे, काय रिटेन होते, सॉल्ट्स कोणते, Na+, K+ आणि Cl+, H+. हे आयन्स आतमध्येच राहणार आहेत का, कारण की हे हा जो लूप आहे, लूप ऑफ हेनलेचा डिसेंडिंग, याच्यामधून सॉल्ट्स बाहेर नाही पडत. आणि इथे आल्यानंतर मग सॉल्ट्स बाहेर पडतात आणि H2O बाहेर नाही पडत, त्यामुळे इथे डायल्यूट होते युरिन. इथे आल्यानंतर पुन्हा DCT, डिस्टल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल मध्ये काय होतंय, इथे पुन्हा काय होतंय, काही प्रमाणात जे हे आहेत ना सॉल्ट्स, ते पुन्हा बाहेर सिक्रेट केले जातात, सिक्रेशन होतं इथे. याच्या मागे रिझन काय असतं सिक्रेशनच्या मागे, तर कॉन्सन्ट्रेशन, काही प्रमाणात युरिया पण इथे परत सिक्रेट होतो आणि तो स्टोअर केला जातो. रिझन काय असतं की हा जो कॉर्टेक्सचा भाग आहे, हे कुठे आहे, हे कॉर्टेक्समध्ये ना किडनीच्या, तर ह्या कॉर्टेक्समध्ये त्यांना ऑस्मोटिक बॅलन्स मेंटेन करायचा असतो. जसं मगाशी आपण शार्कमध्ये बघितलं होतं, व्हेलमध्ये बघितलं होतं, तर तो ऑस्मोटिक बॅलन्स करण्यासाठी मगाशी मी म्हणलं पण होतं, मी सांगेल तुम्हाला, तर तसं आहे इथं आपण पण काही प्रमाणात युरिया रिटेन करतो आणि काही प्रमाणात सॉल्ट परत कॉर्टेक्समध्ये टाकले जातात. ठीक आहे. आणि त्या ऑस्मोटिक प्रेशरमुळे काय होतं, ते जे ब्लड कॅपिलरीज इथे फिरतायत ना, याला व्हेसा रेक्टा म्हणतात. ठीक आहे. व्हेसा रेक्टा म्हणजे काय, हे जे ब्लड सर्क्युलेशन जे आहे ना, ही इफरंट आर्टेरियोल जी आहे ना, हीच पुन्हा फिरून अशी इथून येते आणि ही पुन्हा इथे बाहेर निघून जाते रिनल व्हेनमध्ये. ठीक आहे. तर यालाच काय म्हणतात, व्हेसा रेक्टा पण म्हणतात. व्हेसा रेक्टा कुठे म्हणतात, इथे ज्यावेळेस हे एक्सचेंज होते, तर हे वॉटर जे आहे पाणी, ते इथे ऍब्सॉर्ब केलं जातं. ठीक आहे. साधारणपणे एका मिनिटात ग्लोमेरुलस फिल्ट्रेट किती तयार होतं माहितीये का, या ग्लोमेरुलस मधनं 300 ml बाहेर टाकलं जातं फिल्ट्रेट, आणि त्याच्यातनं एका मिनिटाला किडनी 180 लिटर, एका दिवसाला 180 लिटर पर्यंत पाणी बाहेर टाकते. मग 180 लिटर तर होत नाही ना, साधारण 2 ते 3 लिटर पर्यंतच युरिनेशन होतं. तर 180 लिटर जर इथून तयार होतंय, तर ते मग रिअब्सॉर्ब केलं जातं. पाणी कुठे रिअब्सॉर्ब केलं जातं, इथे व्हेसा रेक्टामध्ये. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर या कलेक्टिंग ट्यूबलमध्ये इथे ADH हॉर्मोन असतो आणि तो ऍक्ट करतो, त्यामुळे इथून पण काही प्रमाणात पाणी रिअब्सॉर्ब केलं जातं इथे. ठीक आहे. म्हणून इथे पण एक अशी इफरंट आर्टेरियोल जाते. ठीक आहे, समजलं. आणि ह्या नेटवर्कलाच काय म्हणतात, पेरिट्युब्युलर कॅपिलरीज पण म्हणतात. पेरिट्युब्युलर म्हणजे काय, या ट्यूबच्या अराउंड ते पाहिजे, कारण की हे नुसतं बाहेर टाकून काय करणार ना, हे सॉल्ट्स वगैरे, हे सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन, हे सॉल्ट्स इथून बाहेर टाकतो आपण, सोडियम असेल, पोटॅशियम असेल, युरिया असेल, H+ आयन्स असतील, हे इथून बाहेर का टाकतो आपण, कारण याचं हे असतं की इथून ब्लड कॅपिलरीज ज्या आहेत, या पेरिट्युब्युलर कॅपिलरीज, याच्यामध्ये ते पुन्हा ऍब्सॉर्ब करण्याची सोय इथे आहे म्हणून. ठीक आहे. सो एवढं माहित पाहिजे. याच्यावर क्वेश्चन येतो की DCT, PCT मधून काही ऍब्सॉर्प्शन किंवा सिक्रेशन होते का, इथे काही नाही होते. ठीक आहे. कुठे ऍब्सॉर्प्शन आणि सिक्रेशन होतं, तर लूप ऑफ हेनलेचा डिसेंडिंग पार्ट आहे, असेंडिंग पार्ट आहे, DCT आहे आणि कलेक्टिंग ट्यूब्यूल आहे. इथे सिक्रेशन्स आणि रिअब्सॉर्प्शन्स होत आहेत, इथे काहीच होत नाहीये PCT मध्ये. ठीक आहे. इथे ऍब्सॉर्प्शन होतंय, सिक्रेशन नाही होत. ठीक आहे. ऍब्सॉर्प्शन होणं जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण की इथे, आणि हा जास्त कन्व्होल्युटेड काय आहे PCT, प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल, कारण की तो तिथे जास्त वेळासाठी तो राहतो प्लाझ्मा. ठीक आहे. जे काही फिल्ट्रेट आहे ते जास्त वेळासाठी तिथे राहते, कारण तिथं मॅक्सिमम ऍब्सॉर्प्शन होते. जे काही ऍब्सॉर्प्शन व्हायचं तिथे होणार आहे, पण सिक्रेशन सगळे इथून सुरू होतात. ठीक आहे. याचा आपण पार्ट 2 जो आहे तो उद्या बघूया. आता आपण एवढं याच्यावरती स्टॉप करूयात. इथपर्यंत जे समजलं असेल नेफ्रॉनचं स्ट्रक्चर, ते फक्त एकदा रिवाइज करून ठेवा, म्हणजे उद्या ज्या वेळेस कराल त्यावेळेस तुम्हाला ते जास्त आणखीन चांगलं सगळं समजेल. ठीक आहे. थँक्यू.